नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की तेजस हा कीर्तनकार महाराजांसमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणत असतो, बुवा जर काही चुकलं असेल तर माफ करा। त्याबरोबर कीर्तनकार तेजस समोर हात जोडतात आणि म्हणतात की असं बोलू नकोस तेजस, खरंच बाळा तू खूप छान कीर्तन केलंस। तू कीर्तन करत असताना माझी ढास कधी गेली ते माझं मलाच कळलं नाही। कीर्तनात मी अगदी तल्लीन होऊन गेलो होतो। मनापासून तुझं कीर्तन मी ऐकलं आणि विठ्ठोबा रुक्माईकडे तर एकदा बघ त्यांचे चेहरे किती प्रसन्न आणि उत्साही दिसत आहेत, जणू काही तुझं कीर्तन ऐकून त्यांनासुद्धा प्रसन्न वाटतंय। खूप छान कीर्तन केलं आहेस तू। बरं, आता आम्ही निघतो, आम्हाला रजा द्यावी माऊली। आता रजा द्यावी माऊली असं म्हटल्याबरोबर लगेचच आई महाराजांना म्हणते, महाराज थांबा, किमान प्रसाद तरी घेऊन जा। त्याबरोबर महाराज थांबतात। मग लगेचच आई आता सांगते की जा पटकन मानसी, महाराजांसाठी प्रसाद घेऊन ये। मानसी लगेचच आता प्रसाद आणायला जाते आणि सगळ्याच महाराजांना प्रसाद देते। सगळेजण प्रसाद घेतात आणि मग आता सगळेजण हे तिकडनं निघत असतात। तेजस हा टोपी व उपरणं महाराजांना परत देतो। तर दुसरीकडे गायत्री ही आता तिच्या खोलीत आलेली असते आणि घराची कागदपत्र ती बघत असते। तिला तर घराचा व्यवहार करण्यातच फक्त इंटरेस्ट असतो। तर आता इतक्यात त्या ठिकाणी विनोद आलेला असतो। विनोद लगेचच गायत्रीला म्हणायला लागतो, दीदी तुम्हाला माहिती आहे का बाहेर काय सुरू आहे? अहो तुम्ही आत्ता बाहेर असायला हवं होतं। ते तेजसने काय शेवटचा आलाप लावला, एकदम भारी, म्हणजे सगळेजण बाहेर त्याचं कौतुक करतायत, एक नंबर, तुम्हीसुद्धा तिथे असायला हवं होतं। गायत्री दिनेशकडे रागाने बघते, विनोदकडे रागाने बघते। त्याबरोबर विनोद लगेच म्हणतो की कशाला, तुम्ही कशाला हवं होतं? अहो सगळे वेड्यासारखे त्या तेजसचं कौतुक करतायत, दिनेश भाऊजीसुद्धा त्या तेजसचं कौतुक करतायत। तुम्ही काय केलं असतं तिथे येऊन? तुम्ही थोडी त्या तेजसचं कौतुक केलं असतं। काय गरज आहे तुम्ही तिथे असण्याची? काहीच गरज नाही आहे। हां दीदी, एकदम मस्त मस्त, बरं झालं तुम्ही तिथे नव्हतात ते। त्याबरोबर लगेचच गायत्री विनोदला म्हणते, चिल चिल विनोद, आता अजूनपर्यंत लोक कौतुक करतायत ना त्या तेजसचं, आता कळेल लोकांना आणि त्या तेजसलाही मी कसं त्याला वेडा बनवलं आणि कसं आता तो देसाई त्याचाच सहाय्य घेत होते। त्यानंतर आता इथे देसाई साहेब हे बघत असतात, एक एक व्यक्ती पुढे येते, मानसी त्यांना प्रसाद देते, सगळे एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणतायत। तर आता इथे लगेचच तेजस हा त्यांच्यासमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणायला लागतो, देसाई साहेब कीर्तन संपलंय, आता तुम्ही आलात तरीसुद्धा काही हरकत नाही, चालेल। त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी गायत्री येते आणि म्हणत असते, पण ते खरं तर कीर्तनासाठी आलेच नव्हते, मुळात त्यांना या सगळ्यात काही इंटरेस्टच नव्हता, ते आले होते घराच्या व्यवहारासाठी। त्याबरोबर आता लगेचच इथे देसाई साहेब उठून उभे राहिलेले असतात आणि आता हळूहळू ते एक एक पाऊल तेजसच्या दिशेने वाढवत चाललेले असतात। तर आता इथे तेजस हा देसाई साहेबांना म्हणत असतो, हे बघा देसाई साहेब, ताकदीचा वापर करू नका, जर ताकदीचा वापर तुम्ही केलात तर तो मलाही करता येतो। देसाई साहेब तेजसचा हात पकडतात आणि दाय मोकळून रडत म्हणतात, खरंच खरंच खूप छान कीर्तन केलं तुम्ही, उत्तम, मी लहान होतो तेव्हा आमच्या घरीही कीर्तन व्हायचं, नंतर मोठा होत गेलो, कामाचा व्याप वाढत गेला आणि या सर्व गोष्टी मागे पडल्या, पण आज खरंच तुमच्यामुळे अगदी कीर्तनाला आल्यासारखं वाटलं, खूप छान कीर्तन केलं तुम्ही, आवडलं मला तुमचं कीर्तन, उत्तम कीर्तन केलं। आणि राहिला प्रश्न ही वास्तू विकत घेण्याचा, तर या वास्तूला आपला इतिहास लाभलेला आहे ही गोष्ट मला जाणवली, त्यामुळे मी जेव्हा या घरातल्या सगळ्यांची इच्छा असेल तेव्हाच ही वास्तू विकत घेऊन हिचा उद्धार करेन, तो सुद्धा योग्य तोपर्यंत नाही। त्याबरोबर गायत्री म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलताय देसाई साहेब, तुम्हाला कळतंय का? तुम्ही एक बिझनेसमन म्हणून विचार करून बघा, मग तुम्हाला बरोबर सगळं पटेल। त्यावर देसाई साहेब म्हणतात की मी बिझनेसमन म्हणूनच गायत्री विचार करतो, ज्या दिवशी या घरातले सगळे तयार असतील ना हे घर विकायला, तेव्हा मी आनंदाने हे घर स्वतःच्या नावावर करून घ्यायला इथे येईन। गायत्री म्हणत असते, घर छोटं नाही आहे, इथे एवढ्याच खोल्या दिसत आहेत, पण तिकडेसुद्धा खोल्या आहेत, हवं तर एकदा तुम्ही बघून घ्या। देसाई साहेब म्हणत असतात की गायत्री, मला सगळं पटतंय, पण तरीसुद्धा मी असं काही करणार नाही आहे,
आणि आपलं ज्याप्रमाणे ठरलं आहे त्याप्रमाणेच सगळं होईल. ॲडव्हान्सचे पैसे मी तुम्हाला देतो, हे घ्या. आणि मग तो आता गायत्रीच्या हातावर ॲडव्हान्सचे पैसे ठेवतो आणि चला आता आम्हाला निघायला हवं, येतो आम्ही, असं म्हणून ते तिकडनं निघून गेलेले असतात. आता जसेच देसाई साहेब निघून जातात तेजसला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेजस गायत्रीभोवती नाचायला लागतो आणि म्हणत असतो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल 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 विठ्ठल. वहिनी, अहो ते म्हणतात ना, नाठाळाच्या पाठी हनू काठी, पण तुमच्या तर डोक्यात फाईल आणली त्या देसाई साहेबांनी. वा वा वा, उत्तम काम केलं, एकदम उत्तम. गायत्री म्हणते, गप्प बस हां, आणि मग ती आता तिकडनं जायला लागते. तेजस मागून जोरात ओरडतो, वहिनी अहो जरा नामस्मरण वगैरे करा देवाचं, आणि हो सांभाळून जा, नाहीतर उगाच पडाल बिडाल. तर आता इथे तेजस खूपच जास्त खुश असतो. मानसीसुद्धा खूप खुश असते. त्यानंतर आता मानसी ही लगेचच पत्रपेटीजवळ जाते. पत्रपेटी खोलते आणि त्याच्यामधनं आता जे कागदपत्र तिने टाकलेले असतात ते बरोबर बाहेर काढते आणि ते कागद घेऊन आता ती तेजसच्या म्हणजेच त्यांच्या खोलीच्या दिशेने चाललेली असते. तर दुसरीकडे सूरजदादा गीता वहिनीच्या मागे आलेला असतो. गीता थांब ना, गीता ऐक माझं, गीता थांब. गीता वहिनी थांबते. तर सूरजदादा हा गीता वहिनीला विचारतो, गीता काय झालं, तू अशा अचानक काहीही बोलता निघून का आलीस, काय झालं? त्यावर गीता म्हणत असते, सांगा ना, तिथे थांबून मी काय करायचं होतं? कीर्तनाला आले होते, कीर्तन संपलं आणि मी जर तिथे आले ना तर मला माहिती आहे की मी आता घरात त्या पुन्हा कधीच परत नाही येऊ शकत. पण तरीसुद्धा एक मनात भाबडी आशा येऊन जाते की मी या घरात कधीतरी परत येईन आणि त्यामुळे म्हणून मी तिथे थांबले नाही. त्यावर आता सूरजदादा म्हणत असतो, मानसीने आणि तेजसने ठरवलं ना की ते तुला घरात पुन्हा परत घेऊन येणार, तर नक्की ते तुला पुन्हा परत घेऊन येणार, ते प्रयत्न करतायत तुझ्यासाठी. त्यावर गीता वहिनी म्हणत असते की हो तेजस भाऊजी आणि मानसी हे दोघंजणं मला बाहेर काढतीलही. तेजस भाऊजी आणि मानसींवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुमचं काय सूरज, आजही मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तुम्ही माझ्या हाताला धरून मला प्रभू निवासाच्या बाहेर काढलं होतं. आणि मग आता लगेचच इथे सूरजलासुद्धा सगळं काही आठवायला लागतं. तर पुढे आता गीता वहिनी म्हणत असते, सांगा ना सूरज, पुन्हा एकदा त्याच मानाने त्याच अभिमानाने तुम्ही माझा हात धरून मला प्रभू निवासात घेऊन जाऊ शकता? बोला सूरज. आता मात्र सूरजदादा निशब्द होतो, कारण त्याने गायत्री वहिनीला असं लिहून दिलं आहे की तो गीता वहिनीबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही. त्यामुळे गीता वहिनीला पुन्हा घरात घेऊन येण्याचा प्रश्न हा उद्भवतच नाही. मग आता गीता वहिनी ही सूरजदादा समोरून निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता तेजस हा हे पत्र वाचतो. भास्कर प्रभू यांचा स्वतंत्र सैन्यात मृत्यू झाला आणि त्याला जबाबदार एवढंच त्याच्यावर लिहिलेलं असतं. आता तेजस विचार करतो, हे सगळं काय आहे? तर मानसी तेजसला ती दोन्ही पत्र देखील दाखवते. तेजस पत्र देखील वाचतो आणि त्या पत्रामध्ये आता लिहिलेलं असतं स्पष्टपणे, मी सूरज प्रभू, मी लिहून देतो की मी माझी पत्नी गीता प्रभू हिला घराबाहेर काढणार आहे, कारण माझ्या वहिनी गायत्री प्रभू यांनी मी एका चुकीच्या बातमीला छापून आणल्या होती, त्यावेळेस त्यांनी मला सोडवलं, माझी निर्दोष मुक्तता केली, त्यामुळे मी हे लिहून देतो. तर आता गीता वहिनीने लिहून दिलेलं असतं की मी गीता प्रभू, माझ्या नवऱ्याला गायत्री वहिनींनी बेल मिळवून दिली आणि म्हणूनच मी त्यांच्याबरोबरचे सगळे नाते सगळे संबंध तोडून चाललेले आहे आणि मी आम्हाला मूलही होऊ देणार नाही याचीही दक्षता घेईन. आता मानसी म्हणत असते, कशा बायका असतात या, म्हणजे बघा ना, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्याबद्दल हा असा विचार, काहीच कसं वाटत नाही गायत्री वहिनींना हे सगळं करताना. तेजस म्हणत असतो की नाही, आता बास झालं, आता बास, आता मी थेट जाणार आहे आणि गायत्री वहिनींना त्यांनी जी काही करावत करून ठेवली आहे तिच्याबद्दल जाब विचारणार आहे. त्यावर मानसी म्हणत असते, थांबा राष्ट्रहित, असं काही करायला तुम्ही जाऊ नका. कदाचित गायत्री वहिनी हे सूड म्हणून नाही करत आहेत. हे बघा, आता ते पत्र वाचल्यावर तेजसला प्रश्न पडतो की आजोबांचं पत्र गायत्री वहिनींकडे कसं आलं? तर आता इथे दिनेश हा गायत्रीच्या खोलीबाहेर आलेला असतो आणि तो गायत्रीला हाका मारत असतो, गायत्री अगं उघड ना दरवाजा. गायत्री असं काय करतेस? हे बघ गायत्री, दरवाजा उघड, स्वतःला शिक्षा करून घेऊन तुला काय मिळणार आहे? सांग ना, काय मिळणार आहे? उघडदार गायत्री, उघड. तर इकडे गायत्री ही रडत असते. ती मनात म्हणत असते की मला आत्ता सगळ्यात जास्त त्रास कसला होतोय ना, हे कोणालाच नाही कळत आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी, तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी संपूर्ण प्रभू कुटुंबियांना उद्ध्वस्त करणार होते, रस्त्यावर आणणार होते, सर्व व्यवस्थित झालं होतं. पण ऐन टायमावर तो जो देसाई होता तो बदलला.
त्याबरोबर हे ऐकून मात्र आता आई ही गप्प बसते. तर पुढे आता तेजस हा मानसीबरोबर बोलत असतो. तर दिनेश दादा हा दरवाजा ठोठावत असतो की गायत्री दरवाजा उघड, गायत्री हे बघ दार उघड, स्वतःला कोंडून घेऊन तुला फक्त त्रास होईल, मनस्ताप होईल, त्यापेक्षा दार उघड, तुला बरं वाटेल. गायत्री दरवाजा उघडते. दिनेश दादा आतमध्ये येतो. गायत्री विचारते काय आहे तुझं. दिनेश दादा म्हणत असतो गायत्री तू ठीक आहेस ना, तुला काही झालं वगैरे नाही आहे ना. त्यावर गायत्री म्हणत असते मला काही झालं नाही आहे म्हणजे तुला काय वाटतंय की एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीसाठी मी काय स्वतःचा जीव वगैरे देईन? नाही. हा तुझा खूप मोठा आणि घोर गैरसमज आहे. मी असं काही करणार नाही आहे. त्याबरोबर आता दिनेश हा गायत्रीला म्हणत असतो गायत्री अगं कशाला नाराज होतीस, आपल्या घराचं डील कॅन्सल झालं आहे कुठे. अगं बघितलंस ना देसाई साहेब काय म्हणाले ते, जर घरातल्या सगळ्यांनी आनंदाने होकार दिला तर ते नक्की आपलं घर विकत घेतील. मग आणि हे बघ त्यांनी तुला ॲडव्हान्ससुद्धा अगोदरच देऊन ठेवला आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. तू उगाचच्या उगाच फार काळजी करतेस गायत्री, एवढी पॅनिक नको होऊस. त्यावर गायत्री तो चहा बघते आणि म्हणत असते की हे काय एवढं सगळं केलं पण काहीच उपयोगाला नाही पडलं, पण मी त्या तेजस आणि मानसीला सोडणार नाही. तर आता इथे दिनेश दादा हे सगळं ऐकत असतो पण तो काही बोलत नसतो. थोडक्यात म्हणतात ना जोरू का गुलाम, तो आणि दिनेश का नवरा अगदी सारखेच आहेत. त्यानंतर आता इथे मीटर बॉक्सजवळ ती उभी होती. हो खरंच डील नाही ना कॅन्सल झालेलं आपलं, मग कशाला काळजी करतेस तू. गायत्री अगं असं का वागलीस तू, कशाला कोंडून घेतलं होतं स्वतःला, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची, तुला जर काही झालं. त्यावर गायत्री म्हणत असते की 1 मिनटं मी नाही आहे एवढी लेचीपेची, आणि राहिला प्रश्न या डीलचा, तर ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैशात मी लहान असताना झोपली आहे, लोळली आहे. त्यावर मात्र आता दिनेश दादाला प्रश्न पडतो की हे सगळं कसं शक्य आहे. दिनेश दादा गायत्रीला विचारतो गायत्री तू लहान असताना एवढ्या पैशात मोठी झालीस म्हणजे. त्याबरोबर मात्र आता गायत्री ही विषय बदलायला लागते. ती म्हणत असते दिनेश असं काय करतोयस, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, चल निघ लवकर. तर आता दिनेशला गायत्री वहिनी मुद्दामूनच तिकडून पाठवून देत असते, कारण गायत्री वहिनीला दिनेशला काहीच सांगायचं नाही आहे, तिला तेजस मानसीवरती लक्ष ठेवायचं. तर दुसरीकडे तेजस हा आता विचार करतोय की भास्कर प्रभूंचं गायत्री वहिनींबरोबर एवढं काय घट्ट नाटं होतं. तर आता मानसी ही लगेचच तेजसला विचारते आईनं विचारू का, म्हणजे आजोबांचं आणि वहिनींचं खरोखर एवढं पटायचं का. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो नाही, कारण वहिनी घरात लग्न करून येण्या अगोदरच आजोबांचा मृत्यू झाला होता. आता हे ऐकून मात्र मानसीच्या पायाखालची जमीनच सरकते. मानसीने हे का केलं असेल, कसं केलं असेल, आपण सगळं पुढे जाणून घेणार आहोत. तर इथे आता लगेचच तेजस हा म्हणत असतो की नाही बास, आता मी थांबणार नाही आणि गप्प तर मुळात बसणार नाही. आता गायत्री वहिनींना चांगली अद्दल घडवायलाच हवी आणि ती मीच घडवणार, मी आता आलोच. आणि मग तो आता गायत्रीबरोबर बोलायला चाललेला असतो. तर मानसी त्यांना म्हणत असते की थांबा, असं करू नका, आता जर आपल्याला गायत्री वहिनींबरोबर बोलायचं आहे तर एकच पर्याय. त्यावर तेजस विचारतो कोणता. त्यावर मानसी सांगत असते भास्कर प्रभू पुन्हा खाली यायला हवे, तरच हे सगळं शक्य आहे. मग आता तेजस हा अगदी हुबेहूब भास्कर प्रभूंसारखा लुक क्रिएट करतो आणि मग आता तो तसा गायत्रीला भेटायला येतो आणि मग आता गायत्रीला तो भेटून तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करणार असतो. आता इथे गायत्री ही अजिबातच खुश नसते, कारण व्यवहार झालेला नसतो आणि या गोष्टीचं तिला खूप दुःख झालेलं असतं. पण आता गायत्रीने ठरवलं आहे की काहीही झालं तरी मी व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे. त्याबरोबर आता इथे लगेचच तेजस आणि मानसी प्लॅन करतात की आपण गायत्रीला चांगली अद्दल घडवायची. बाहेर छान सुसाट वारं सुटलेलं असतं. मानसी आणि तेजस हे दोघंही आता त्यांच्या कामगिरीला लागलेले असतात. मानसीने धूप बनवलेला असतो, तर तेजस हा आता भास्कर प्रभू झालेला असतो आणि मग आता तो मानसीच्या समोर येऊन उभा राहतो आणि मग समोर आल्याच्या नंतर आता तो लगेचच मानसीला म्हणत असतो तू केलंस ना माझं मडकं फोडण्याचं धाडस, तू केलंस ना, बघ आता तुला मी या नदीसारखी कशी फोडतो ती बघ, निशब्द होशील तू, निशब्द. त्यावर लगेचच ती म्हणायला लागते नका मारू मला, प्लीज नका मारू, हे बघा मी जे काही आहे ते सगळं खरं सांगते, पण प्लीज मला मारू नका. मग आता ते मारायचं तर थांबवतात. तर आता लगेचच ती सांगायला लागते की तो शिकतोय. हां आता भास्कररावांना बघून इथे
खूपच जास्त घाबरलेली असते गायत्री. गायत्री म्हणत असते, मी तर तुम्हाला. त्यावर लगेचच तेजस विचारतो, तू तर काय मला बोल बोल बोल, काय मला बोल. त्याबरोबर लगेचच आता इथे गायत्री कोणतंही लागण्याचं खून दिसत नसतं, त्यामुळे आणखीन जास्त घाबरते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाऊ आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने तसेच क्यूट पद्धतीने होत राहू. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.